नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं धम्मसंघांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी धर्मपाल साळुंके स्वागत करतो. आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या सगळ्या उपासिकांना खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या दिनानिमित्त एक धम्मदेसना आपण बघूया, जी भगवंतांनी उपासिका विशाखा यांना दिली. बरोबर. आता जरी आजचा महिला दिवस आहे आणि आजची धम्मदेसना ही विशाखासाठी किंवा उपासिकांसाठी दिलेली आहे, पण त्याचबरोबर ती उपासकांना किती लागू पडते हे सुद्धा आपण बघूया. यामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की त्या तात्काळच्या तेव्हाच्या 2600 वर्ष जुन्या समाजव्यवस्थेवरती आधारित काही कार्यप्रणाली असेल, पुरुषांच्या काही जबाबदारी आहेत, स्त्रियांच्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्याच्या अनुषंगाने दिलेल्या आहेत. पण आज हे कसं लागू पडतं किंवा याचा अर्थ आपण आजच्या तारखेला कसा घेऊ शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया. बुद्ध म्हणतात की हे 4 प्रकारे जर कोणी काही चांगल्या प्रकारे कार्य करत असेल, उपासिका स्त्री, तर तिचं कसं ह्या जीवनामध्ये भलं होईल, ह्या जीवनामध्ये भलं होईल. आणि मग पुढे 4 गोष्टी सांगतात की बाबा हे तर झालं ह्या जीवनाचं, पण पुढच्या जीवनाचं काय, निब्बाणाचं काय. मग पुढे 4 क्वालिटी सांगतात की ह्या क्वालिटी आहेत जर 4, तर संसार खूप छान जाईल, हे आयुष्य खूप छान होईल. पण अजून 4 क्वालिटी असतील तर ह्या आयुष्यानंतरसुद्धा पुढचा प्रवास खूप चांगला होईल असं बुद्ध सांगतात. आपण बघूया. पठम इद लौकिक सुत्त. बरोबर, 2 सुत्त आहेत, पठम आणि द्वितीय. हे आहे पठम इद लौकिक सुत्त. खूप छान सुत्त आहे. थोडं मोठं सुत्त होऊ शकतं, पण काळजी घ्या, नीट ऐका, फार महत्त्वाचं आहे. आणि मला बघू द्या की शेवटपर्यंत हा व्हिडिओ कोण कोण ऐकतं आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मित्रांनो, 3 एप्रिलपासून व्याकरणाची आपण नवीन बॅच सुरू करतो आहे शुक्रवारी. नक्कीच याच्यामध्ये उपासकांनी भाग घ्या, आवर्जून भाग घ्या. मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणता, तसंच घरातले कोणी उपासिका पाली शिकायला सुरू केलं, कालांतराने घरातले इतर व्यक्तीसुद्धा पाली शिकायला लागतात. हा मागचा अनुभव आहे. बरोबर, म्हणून सांगतोय नक्कीच पालीकडे या, माझ्याकडे शिका, दुसरीकडे शिका, पण नक्कीच पालीमध्ये आपण अभ्यास करायला सुरू करा, जेणेकरून हे जे पालीतले वाक्य असतात हे समजायला मदत होईल. काही दिवसांनी, काही महिन्यांनी, 1-2 वर्षांनी, पण अभ्यास सुरू केला पाहिजे. 3 तारखेपासून आपली नवीन बॅच सुरू होते. ठीक आहे, नक्कीच हा कोर्स जॉईन करा. इतर माहितीसाठी मला संपर्क करा. आता लौकिक सुत्त कसं. एकं समयं भगवा सावध्यं विहरती पुब्बारामे मिगार मातू पासाते. बरोबर, मिगार माताने जे पासात बांधलं होतं संघासाठी, तिथे आता आहेत मिगार मातू पासाते पुब्बाराममध्ये. बरोबर. अदक विशाखा मिगार माता एन भगवा तेन उपसंखमी वगैरे वगैरे वगैरे, की ज्या ठिकाणी आता भगवंत होते तिथे विशाखा माता गेली. आणि मग त्याच्यानंतर भगवंतांनी मिगार माता विशाखा यांना काही सांगायला सुरू केलं. आता मिगार माता विशाखा स्वतः पण आहेत, त्यांना काही सांगायची इतकी गरज नसेल, पण त्यांच्यासोबत समजा काहीतरी उपासिका असतील, बरोबर, त्यांना धम्म सांगायचं असेल, बरोबर, मग इनडायरेक्टली आता उपासिका विशाखा यांचं नाव घेऊन आता सांगायला सुरू केलं आहे. बरोबर, बुद्धांनी तेव्हा सांगितलं 2600 वर्षासाठी, पण हे आपल्यासाठी सांगितलं आहे असा विचार केला पाहिजे. बुद्धांनी धम्म सांगितलं आहे माझ्यासाठी. ठीक आहे, असं. मग आता काय होतं, बुद्ध म्हणतात, भगवान म्हणतात, चतुही खो विशाखे धम्मे ही समन्नागतो मातुगामो इध लोक विजयाय पटिपन्ना होती. काय मातुगामो, मातुगामो म्हणजे एखादी उपासिका किंवा आई, गृहिणी. काय चतुही, जर 4 धम्म, 4 गुण, 4 क्वालिटीज समन्नागतो एखाद्या मातुगामामध्ये, एखाद्या आईमध्ये, एखाद्या स्त्रीमध्ये, एखाद्या उपासिकेमध्ये, एखाद्या गृहिणीमध्ये जर 4 धम्म असतील, हे 4 क्वालिटीज असतील, तर इधं लोक विजयाय, ह्या लोकांमध्ये तिचं विजय होणारच आहे. बरोबर, होणारच आहे. मग कुठल्या क्वालिटीज 4? अयांचं लोक आराध्य होते, तिचं ह्या जगामध्ये, ह्या तिच्या आयुष्यामध्ये तिचं खूप भलं होईल, खूप कल्याण होईल. कसं. कथमेही चतुहे इद विशाखे मातुगामो सुसंविहित कम्मंतो होती. आता याचा अर्थ शब्दशः असा होतो की घरातली कामे बरोबर करते. आता घरातली कामे बरोबर करते, मग का स्त्रियांनीच घरातली कामं करायचीत, ते आपण पुढे बघूया. बरोबर. मग संघहित परिजनो, संघहित परिजनो म्हणजे नातेवाईक वगैरे इतर गोष्टी आहे, किंवा घरामध्ये जे काम करतात, मेड आहे, हाऊस हेल्फ आहे, त्यांच्याबद्दल आहे. नंतर भत्तू मनापंचरती, भत्तू नवरा सांगेल तसंच करायचं असा अर्थ होतो, पण पुढे काय अर्थ आहे तो आपण बघूया. आणि संभतंग अनुरखंती, संभतंग म्हणजे पैसा पाणी, प्रॉपर्टी, संपत्ती, त्याचं रक्षण करते.
बरोबर, हे 4 गोष्टी सांगितल्या. आता पुढे बघू की एकेकाचा अर्थ काय होतो या. पुढे बुद्ध म्हणतात कथंच विसाखे मातुकामो सुसंविहित कम्मंतो होते, की बाबा एखादी उपासिका, एखादी आई, एखादी गृहिणी सुसंविहित कम्मंतो होती. कशा प्रकारे ती सुसंविहित कम्मंतो होती, की घरातली कामं कशा प्रकारे चांगले करते. आधी आपण याचा अर्थ बघूया, मग आपण याला नीट समजून घेऊया. एद विसाखे मातुकामो एते भत्तू अभ्यंतरा गम्मंता, की जी गृहिणी येते भत्तू म्हणजे नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर जे काही कामं असतील, फॉर एक्झाम्पल उन्नाती वा कप्पासाती, ऊन असतं बरोबर, आणि शिवणकाम असेल किंवा कापसाचं काही काम असेल. आता हे उदाहरण दिलं आहे. 2600 वर्ष पहिले समाज व्यवस्था कशी होती, स्त्रिया काय काम करत असे घरामध्ये बरोबर, त्याचं उदाहरण दिलं आहे की ती कामं समजा. आता इथे कपडे, भांडी धुणं, स्वयंपाक करणं याचं उदाहरण नाही दिलं आहे. हे पण बघा हां, उन्नाती कप्पासाती, जो घरामध्ये उत्पन्न देत असेल ते काम आहे. हां, मुलाबाळांचा सांभाळ करणं, जेवण बनवणं वेळेवरती, असं नाही सांगितलं आहे. बघू आपण मग बाबा त्या उन्हाच्या कामामध्ये काही कापसाचं काही काम असेल त्याच्यामध्ये काय दख्खा होती, दक्ष आहे, खूप दक्ष आहे, खूप काळजीपूर्वक तिचं लक्ष आहे. अनलसा, अजिबात आळस नाही आहे. हां, तत्र उपायाय विमंसाय, ती तिचं डोकं वापरून म्हणजे कशा प्रकारे हे काम अजून चांगल्या प्रकारे होईल. बरोबर, दक्ष आहे, आळस करत नाही आहे. बरोबर, इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यामध्ये की आपण कसं याला अजून चांगल्या प्रकारे करू शकतो. समन्नाकथा अलंकातून अलंग संविधातून, खूप चांगल्या प्रकारे करण्यासाठी आणि खूप चांगल्या प्रकारे त्याला पूर्ण करण्यासाठी ती तत्पर आहे, दक्ष आहे, आळस तिच्यामध्ये नाही आहे. एवंखो विसाखे मातुकामो सुसंविहित कम्मंता होती. इथे कपडे धुणं, भांडी धुणं, हे धुणं असं नाही आलंय. काय, नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर जर त्यांचा काही व्यवसाय असेल, एक, त्याने घर चालत असेल, 2, घरातले काही कामं असतील ते 3, ती खूप चांगल्या प्रकारे पार पाडते. बरोबर, दक्ष आहे, अजिबात आळस नाही आहे, खूप चांगल्या प्रकारे लक्ष देऊन पार पाडते. ही पहिली क्वालिटी असली पाहिजे. बरोबर, मग याला आपण असं घेऊया की हो, संसार चालवण्यासाठी नवरा बायकोंनी काही कामं वाटलेली असतील, तर आपल्या वाटेला काही काम आलं तर आपण ते खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करूया. एक, हे पुरुषांवर सुद्धा अप्लाय होतं. बरोबर, चला, हे झालं पहिली क्वालिटी. बरोबर, एक. दुसरी क्वालिटी काय आहे, कथंच विसाखे मातुकामो संगहित परिजनो होते. संगहित परिजनो कसं, इद विसाखे मातुकामो यो सो भत्तू अभ्यंतरो अंतजनो दासाती पेसाते कम्मकाराती वा, की आता नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर बरोबर काय झालं की जे नातेवाईक असतील आणि त्याच्या अंतजनो जे जवळचे लोक आहेत, कोण कोण, दासाती पेसाती कम्मकाराती, की जे दास असतील. आता तेव्हा घरी दास असायचे बरोबर काम करण्यासाठी, पण आता आपण त्याला म्हणू हाऊस सेल्फ आहे, मेड आहे. बरोबर, ते संग कथंच कथतो जानाती अकथंच अकथतो जानाती. बरोबर, ते काय करतायत ते माहिती असलं पाहिजे, ते काय त्यांनी काय नाही केलं पाहिजे ते माहिती असलं पाहिजे. गिलान गानंच बलाबलंग जानाते, की त्यांना औषधं गोळ्या हे सुद्धा तुमच्याकडनं दिलं गेलं पाहिजे, म्हणजे त्यांची काळजी घेतली पाहिजे. खादनीयं भोजनीयंच पंचसेनं संविभजते, की जे जे आपल्या घरामध्ये जेवण पाणी बनत असेल बरोबर, खाण्याचं आणि जेवणाचं, त्यांना ते शेअर केलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, घरामध्ये काही मदत असेल म्हणजे हाऊस हेल्प असेल, मेड्स असतील, तर त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे. असं नाही की आपल्या घरी कोणी काम करायला येते त्याला फक्त आपण पैसे देतो आणि झालं नाही. ठीक आहे, उपासिका, एक धार्मिक उपासिका कसं असेल की तिचं लक्ष आहे. बरोबर, जी काम करायला येते समजा मेड्स असेल त्यांच्या तब्येतीवरती लक्ष आहे. बरोबर, इतर काही गोष्टीवरती लक्ष आहे. काही मदत लागत असेल ती मदत आपण करतोय. बरोबर, फक्त पैसे देऊन काम झालं असं नाही. तर एक धार्मिक स्वभाव आहे, एक करुणामय स्वभाव आहे, या ठिकाणी बुद्ध सांगतात. ही दुसरी क्वालिटी. बरोबर, तसं मग तिसरी क्वालिटी काय म्हणतात बुद्ध पुढे, कथांचे विसाखे मातुकामो भत्तुंग मनापंग चरती. याचा अर्थ होतो असा की नवऱ्याच्या मनासारखं आचरण करते. हे काही लोकांना पटणार नाही, पण इथं अर्थ बघू आपण काय म्हणतो. पण नवरा सांगेल तसंच करायचं का, असं नाही. अर्थ बघा काय इथे, इथं विसाखे मातुकामो यंग भत्तू अमनापसंखातं तंग जीवित हेतुपी न अच्छाचरते. सांगायचा अर्थ असा की नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर समजा संसार करत असताना जे माझ्या नवऱ्याला पटत नाही, आवडत नाही, तसं आचरण मी अजिबात करणार नाही. जीवित हेतुपी, माझा जीवावरती आलं तरी मी तसं आचरण करणार नाही. बरोबर, पण हे
हे दुसऱ्यांना पण आपला तो हो की बाबा माझ्या बायकोला समजा पतीला एखाद्या पत्नीला पतीचं असं वागणं आवडत नसेल तर नक्कीच नक्कीच त्याने त्याच्यावरती काम केलं पाहिजे की हो मी असं नाही करणार. बरोबर. संसार नीट चालवण्यासाठी समजा बरोबर गृहस्थांनी हे ठरवलं पाहिजे की मला तुझ्या ह्या गोष्टी आवडतात या नाही आवडत. तू हे नाही केलं पाहिजे. जेव्हा हे चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन असेल नक्कीच संसार खूप चांगल्या प्रकारे चालेल. सांगायचा अर्थ इथं हाच आहे. बरोबर. कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे की मला हे चालतं मला हे चालत नाही मला हे पटतं मला हे नाही पटत हे दोघांनी जर एकमेकांना सांगितलं तर नक्कीच खूप चांगलं कम्युनिकेशन असेल. मिसअंडरस्टँडिंग नसेल. बरोबर. दुरावा वाढणार नाही आणि कालांतराने दुरावा वाढला तर काय होतं माहिती आहे. बरोबर. अशा प्रकारे ठीक आहे. मग पुढे आहे चौथी क्वालिटी काय कथंच विसाखे मातुकामो संभतं अनुरक्कती. फार महत्त्वाचं आहे फार महत्त्वाचं आहे उपासकांसाठी गृहस्थांसाठी फार महत्त्वाचं आहे. काय येथे विसाखे मातुकामो यंग भत्ता आहरती धनं वा धैर्यं वा रजतं वा जातरूपं वा तं आरख्येन गुत्तिया संपादेती. पूर्वीच्या काळामध्ये समजा फक्त पुरुषच कमवतोय. बरोबर. मग पुरुषाने काही कमवून आणलं. काय काय आणलं. धन आहे धान्य आहे नंतर रजत आहे म्हणजे चांदी आहे सोनं आहे खूप महागड्या वस्तू असतील प्रॉपर्टी असेल पैसा असेल दागदागिने असतील. बरोबर. गुत्तिया ते गुपितपणे चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवलं पाहिजे. बरोबर. गृहिणीने असं सांगितलं. बरोबर. आता हे दोघांवरती लागू पडतं. पुरुषाची कमाई पण चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवली पाहिजे आणि स्त्रिया जे कमवत आहेत ते पण चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवलं पाहिजे फ्युचर प्लॅनिंगसाठी फ्युचरमध्ये आपल्याला कामात येईल म्हणून. मग पण पुढे का बघा आहे तथ्यच होती अधुत्ती. धुत्ती म्हणजे धूर्त आहे कनिंग आहे. बरोबर. कनिंग म्हणजे कसं की कट मारणं पैसे गायब करणं तसं नाही पाहिजे. अथेनी म्हणजे पैसे उडवणारी तसं नाही पाहिजे. असोंडी तेच परत पैसे उडवणारे किंवा वाईट गोष्टींमध्ये पैसे खर्च करणारे. अविनाशिका अविनाशिका की पैशांचा विनाश करणारे नको पाहिजे. म्हणजे उधळपट्टी समजा. बरोबर. एकदम एक्स्ट्रीम लेवलला उधळपट्टी की जे काही कमाई आहे त्याला उडवलं ना पाहिजे चुकीच्या गोष्टींमध्ये नाही गेले पाहिजे धूर्तपणे पैसे गायब नाही केले पाहिजे पैशांचा विनाश संपत्तीचा विनाश नाही केला पाहिजे. हे तर दोघांवरती लागू पडतं. बरोबर. भविष्यासाठी फ्युचर सिक्युअर करण्यासाठी पैशांची गरज आहे आणि दोघांनी खूप चांगल्या प्रकारे संपत्ती सांभाळली पाहिजे. आता समोर उपासिका बसल्या आहेत म्हणून उपासिकेंना उद्देशून म्हटलेत. असे बरेच सूत्र आहे की जे उपासकांना उद्देशून म्हटले की तुमच्या ह्या जबाबदारी आहेत. बरोबर. सिगालवाद सूत्र आहेत बरेच सूत्र अशा प्रकारे. बरोबर. मग ही झाली चौथी क्वालिटी. एवंको मातुकामो संभतं अनुरक्षन्ते आणि खूप चांगल्या प्रकारे आई किंवा ती गृहिणी त्या घरातल्या संपत्तीचा चांगल्या प्रकारे रक्षण करते. हे दोघांना लागू पडते पण समोर उपासिका बसल्या म्हणून उपासिकांच्या दृष्टिकोनातून सांगितलं गेलं हे. मग इमे हि खो विसाखे चतुही धम्मेही समन्नागतो मातुकामो इधलोक की बाबा अशा प्रकारे ह्या 4 क्वालिटीज तर एखाद्या गृहिणीमध्ये असेल तर तिचा संसार म्हणा किंवा तिचं ह्या जीवनाचं म्हणजे की भलं होऊन जाईल. ह्या जीवनात भलं होईल खूप चांगल्या प्रकारे ते आयुष्य जगेल. काय पहिलं आपण पाहिलं काय होतं पहिलं की घरातली कामं असेल बिझनेस असेल त्याच्यामध्ये लक्ष देते चांगल्या प्रकारे करते. मग नातेवाईक असतील दासदासी असेल त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते करुणामय आहे. नंतर नवऱ्या सांगेल तसं म्हणजे की संसार कसा चांगला चालेल दोघांमध्ये चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन आहे काय करायचं काय नाही करायचं हे ठरवून दिलेलं आहे तसं आपण चांगल्या प्रकारे पार पाडूया. बरोबर. आणि नंतर आहे की जे काही कमाई असेल प्रॉपर्टी असेल संपत्ती असेल त्याचं रक्षण केलं पाहिजे. ह्या 4 क्वालिटीज. बरोबर. किती लागू पडते दोघांना नवरा बायकोला. बरोबर. खूप चांगल्या प्रकारे संसार छान चालेल. धार्मिक लोक असतील अजून छान चालेल. पण मित्रांनो हे तर झालं ह्या जीवनातलं. मग बुद्ध म्हणतात की परजीवनातलं काय हे आयुष्य संपलं पण पुढच्या जीवनासाठी निब्बाणासाठी काय. मग बुद्ध म्हणतात चतुही खो विसाखे धम्मेही समन्नागतो मातुकामो परलोक विजयाय की परलोकामध्ये केल्यानंतर यह जीवनानंतर कसं भलं होईल. मग तेव्हा 4 क्वालिटीज पाहिजे. परलोको आराध्य होते की परलोकामध्ये पण तिचं खूप भलं होईल. कोणते 4 क्वालिटी आहे आणि आता स्वतःला विचारा की आधीचे 4 क्वालिटीज आणि आत्ताचे 4 क्वालिटीज माझ्यामध्ये आहे का. दोघी उपासक उपासिका दोघांनी. येथे विसाखे मातुकामो श्रद्धा संपन्न होती शील संपन्न होती त्याग संपन्न होती
पैया संपन्न होती. ह्या चारीच्या चार गोष्टी ज्यांना समजल्यात साधुकार आहेत, खूप साधुकार आहेत. कमेंटमध्ये सांगा की हो आम्हाला समजल्यात, आम्ही असं करतो, आम्ही असा प्रयत्न तरी करतोय, बरोबर, साधुकार आहे. मग बघू बाबा, श्रद्धा संपन्न होती म्हणजे काय, बरोबर, काय कथनचे विसाखे मातुकामो श्रद्धा संपन्न होती. बाबा श्रद्धा संपन्न कशी आहे तर यद विसाखे मातुकामो सद्धो होती सद्धहती होतो तथागतस्स बोधिंग, की बाबा बुद्धांना बघून मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, प्रसन्नता उत्पन्न होते. कशी, इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिस दम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती एवं खो विसाखे मातुकामो श्रद्धा संपन्न होते. आता ही गाथा तर आपण रोजच बोलत असाल, पण गाथेचा अर्थ माहिती आहे का, नसेल माहिती तर बुद्ध गुणाचा अर्थ बघा, मागचे व्हिडिओज बघा. आणि ह्या गाथांचा फक्त रट्टा मारून किंवा जस्ट पोपटपंची करून अर्थ नाही आहे. लिटरली हे एक एक शब्द म्हणत असताना जेव्हा त्याचा अर्थ माहिती असेल तेव्हा त्याचे व्हायब्रेशन वेगळे असतात. खूप चांगल्या प्रकारे हे बुद्धांचे गुण तुम्हाला मला समजतात मित्रांनो. अशा प्रकारे असं म्हणत असताना तिच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, बुद्धांप्रती, धम्माप्रती, संघाप्रती श्रद्धा उत्पन्न होते, बरोबर. बुद्ध धम्म संघाप्रती कधी जेव्हा हे गुण चांगल्या प्रकारे समजतील ना, तेव्हा श्रद्धा ऑटोमॅटिक उत्पन्न होईल. मग ती अंधश्रद्धा नसेल, अरे मग बुद्धांचं तो रोज पाया पडलं पाहिजे, त्रिशरण घेतलं पाहिजे, पंचशील घेतलं पाहिजे, ही अंधश्रद्धा होऊन जाईल जर याचा अर्थ माहिती नसेल आणि आपण का करतोय तर कर्मकांड होऊन जाईल. रोज असं केलं पाहिजे, रोज तसं करतायत, पण का करतायत हे माहिती नसेल तर कर्मकांड होऊन जाईल, बरोबर. शीलबद्ध परामर्श होऊन जाईल, बरोबर. पण नीट समजून घेऊ हे गुणांचा अर्थ काय, आणि हे गुण म्हणत असताना मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, बरोबर, अंधश्रद्धा नाही. ठीक आहे. ज्या गोष्टी माहिती नसतात का करतोय, का हे केल्याने काय होईल आणि तसं करत असाल तर ती अंधश्रद्धा आहे. नीट समजून घेऊ आपण. मग आता पुढे आहे श्रद्धा संपन्न झालं. मग दुसरं आहे शील संपन्न. नक्की साधुकार आहे. जे लोक व्हिडिओ इथपर्यंत बघत आहात शीलवान तर असालच, श्रद्धा तर आहेच, शीलवान पण असाल. कसं विसाखे मातुकामो पाणादिपादापटी विरतो होती, अदिन्यदानापटी विरतो होती, कामे सुमिष्टचारापटी विरतो होती, मुसाबादापटी विरतो होती, सुरा मेरे मज्जपटी विरतो होती, बरोबर. अशाच प्रकारे ही उपासिका पंचशिलाचं खूप चांगल्या प्रकारे पालन करते. ॲटलिस्ट पंचशिलाचं, ज्यांचं अखंडपणे पंचशील आहे आणि मध्ये मध्ये महिन्यातून 4 एक दिवस जर उपवास घेत आहेत, साधुकार आहे, किती छान क्वालिटीचं. एक पाऊल पुढे अष्टशिलावरती आलेत, खूप चांगल्या प्रकारे अष्टशिलेचं पालन करते. कोणाला सांगायला, कोणाला दाखवायला, शो ऑफ करायला नाही. आज आमचं उपवास होत होतं, बरेच लोक करतात, अजिबात नाही. आज माझं उपवास होत होतं माझ्या स्वतःसाठी, माझं कुशल व्हावं, मी पुण्य कमवावं म्हणून, बरोबर. पंचशील बेअर मिनिमम, मग अष्टशिलावरती आपण आलो, तेव्हा ती उपासिका होईल शील संपन्न, तेव्हा तो उपासक होईल शील संपन्न, बरोबर. आधी श्रद्धा असली पाहिजे, मग शीलामध्ये स्ट्रॉंग पाहिजे. शीले पतिठाय नरो सपयो, मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलं, बरोबर. धम्माचा अभ्यास सुरू होतो श्रद्धा आणि शीलावरनं, बरोबर. आता दुसरं काय, ते फार महत्त्वाची क्वालिटी मला असं वाटतं की याने भरपूर मदत होते. काय, त्याग संपन्न. त्याग म्हणजे त्याग, त्यागचा अर्थ होतो त्याग. बाबा ते त्याग संपन्न असले पाहिजे. मग कसला त्याग करायचा बघा, इथं विसाखे मातुकामो विगत मलांगच्छरेन चेतसा अगारंग अच्छावसते, की मनामध्ये कुठलाही द्वेष न ठेवून, मळ न ठेवून ती खूप चांगल्या प्रकारे घर चालवते. अगारंग घर, अच्छावसते घराचा खूप चांगल्या प्रकारे घर तर चालवतेच, पण त्याचबरोबर मुक्तचागा, तिच्यामध्ये मुक्ती आहे किंवा त्यागमुक्त आहे ती, बरोबर, म्हणजे त्यागी आहे. कशाचा त्याग करते, पयत पाणीने वत्स गरता याच योगा दान संविभागरता. घर तर खूप चांगल्या प्रकारे चाललं जात आहेत, पण आपण इतर प्राण्यांबद्दल, घरी जे याचक येतात, भिकारी येतात, मागणारे येतात, त्यांना पण आपण खूप चांगल्या प्रकारे दान कर्म करतोय. बऱ्याचदा असं होतं नाही आहे, नंतर या, बरोबर. असं होतं कामा नये की कोणी आलं आणि कोणी आपल्या घरून खाली हात जात आहे, बरोबर, कोणी असो, बरोबर. खूप चांगल्या प्रकारे आपण दान कर्म करूया, बरोबर. की दान दिलं जात आहे म्हणजे कोणी काही मागितलं तर बरोबर आपण ते देऊ सुद्धा शकतो. ती त्यागाची भावना सुद्धा आपल्यामध्ये आलं पाहिजे. त्याग
त्याग असणं म्हणजे दान असलं, बरोबर. ही सिमिलर क्वालिटीज आहे, बरोबर. जो त्यागी आहे, जो दान देऊ शकतो, बरोबर. दान दिल्याने काय होतं? अहंकार हळूहळू कमी कमी येतो. जो दान नाही देत त्याचा अहंकार भरपूर वाढलेला असतो. माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, असं बनवलं मी, तसं बनवलंय. पण जो व्यक्ती दान द्यायला शिकतो तो हळूहळू मृदू होतच जातो. धर्म त्याला बरोबर खाली आणतो, धम्म त्याला बरोबर मृदू बनवतो. म्हणून दान द्यायची कला आहे, बरोबर. दान दिलंच गेलं पाहिजे, हा हे आहे चाक. ठीक आहे. आता मग दान, भोजन असेल, पाणी असेल, पैसे असतील, चिवर असेल, धम्मदान सुद्धा आपण देऊ शकतो, बरोबर. शो ऑफ करायला नाही, मला किती माहिती आहे यासाठी नाही, बरोबर. की हो, किंवा मोठमोठे प्रवचन दिले जातात 1-1 तासाचे, 2-2 तासाचे, माझं इम्प्रेशन पडावं, समाजामध्ये माझी वाह व्हावी, हां, माझे फॉलोवर्स वाढावे. हां, माझी काय 10 प्रकारचे कुशलकर्म आहे, त्याच्यामध्ये धम्मसवण आणि धम्मदान, आपलं धम्मदेसना, बरोबर. हे कुशलकर्म आहेत. हे जसं कुशलकर्म तुम्हाला परत परत मनुष्य जन्म मिळाला आणि देवता जन्म मिळायला भरपूर मदत करते, बरोबर. तसं कुशलकर्म पण आपण मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केले. चला, हे होतं चाग संपन्न. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जे आहे पैया संपन्न. पैया आहे का? पैया कशी उत्पन्न होते? आधी सील, मग समाधी आणि मग पैया. समाधी म्हणजे काय? समथ, चित्ताला एकाग्र करणे, आनापान आहे, इतर गोष्टी, बरोबर. सील, समाधी, पैया. मग पैयेचा अभ्यास करतोय कसा? अनिच्छ, दुःख, अनत्त. तेव्हा जाऊन पैया पुष्ट होईल, पैयेचा अभ्यास होईल, तेव्हा जाऊन आपण स्वतःला प्रज्ञावान म्हणूया. आणि मित्रांनो अशा प्रकारे भगवंत सांगतात, इमेही खो विसाखे चतुही धम्मेही समन्नागता मातुकामो परलोक विजयाय पटिपन्ना होती परलोको आरद्ध होती. चला, पहिल्या 4 गोष्टी सांगितल्यात तर यासाठी की बाबा ह्या जीवनातला तुमचा संसार कशा प्रकारे चांगल्या प्रकारे होईल, बरोबर. ते आपण पाहिलं. संसार म्हणा किंवा यह जीवन म्हणा कशा प्रकारे चांगलं जाईल, ते 4 क्वालिटीज पुरुषांमध्ये असल्या पाहिजे आणि उपासिकांमध्ये सुद्धा असलं पाहिजे, बरोबर. नो डाऊट. आणि जर नंतरच्या त्या 4 गोष्टी सांगितल्यात ते तर इतकी छान क्वालिटीज आहे जे की खूप रेअर आहेत, खूप म्हणजे रेअर, खूप दुर्मिळ आहे, लोकांमध्ये नाही सापडत, बरोबर. श्रद्धा असणं, सील असणं, दान देण्याची भावना असणं आणि पैया असणं भरपूर रेअर आहेत. खूप चांगल्या प्रकारे जर आई वडील याचा पालन करत असतील, याला समजत असतील, तर ते ऑटोमॅटिक मुलांमध्ये सुद्धा उतरेल. नक्कीच त्यांना त्यांच्या पुढच्या भविष्यामध्ये, पुढच्या संसारामध्ये ह्या गोष्टी नक्कीच कामात येतील, नक्कीच समजतील मित्रांनो. आज महिला दिवसाच्या या निमित्ताने इथं लोक एकसुद्धा आपण आधीसुद्धा घेतलं आहे, आतासुद्धा परत घेतो आहे, कारण की टाईम लेस सुद्धा आहे. 2600 वर्षापूर्वी पण कामात येते लोकांना, आजसुद्धा लोकांना कामामध्ये येते, बरोबर. आणि फक्त महिलांना नाही आहे, नीट समजून घेतलं पाहिजे की फक्त महिलांनाच नाही आहे, बरोबर. आणि महिलांनीच असं कामं केलं पाहिजे असं पण याचा अर्थ नाही होत. की सध्याच्या घडीला, सध्याच्या या काळामध्ये काय कर्तव्य आहे, ती कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडली पाहिजे दोघांकडनं, बरोबर. आणि नंतर धम्माचा अभ्यास करण्यासाठी, धम्मामध्ये प्रगती करण्यासाठी, नक्की संसार चांगला चालत असेल तरच जाऊन धम्मामध्ये सुद्धा लक्ष लागेल, बरोबर. म्हणून अशा प्रकारे हे होतं इथं लोक सुद्धा. हे सुद्धा कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. परत एकदा ह्या आपल्या चॅनलचे अर्ध्यापेक्षा जास्त व्हिडिओज बघणारे म्हणजे जे आपले व्ह्युअर्स आहे हे महिला वर्ग आहेत. नक्कीच त्यांना व्हिडिओ कसा वाटला मला कळवा, कमेंटमध्ये सांगा की शेवटच्या 4 क्वालिटीज आपल्यामध्ये आहे का, बरोबर. ठीक आहे. आज हा व्हिडिओ लाभकारी ठरला असेल, नक्की साधू बोला, अनुमोदन द्या. या पुण्याच्या प्रतापाने तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये ह्या क्वालिटीज येऊ खूप चांगल्या प्रकारे. संसार पण छान हो, गृहस्थ आहोत, नक्की संसार आहेच, संसारही छान हो, भरपूर कुशलकर्म पण हो, दान धर्म हो, शीलाची पारामी पूर्ण हो, समाधीचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे आपण करू, पैयेचा अभ्यास करू. आणि तुमचं माझं जे अंतिम ध्येय आहे, निब्बान ध्येय, ते लवकरात लवकर मित्रांनो प्राप्त हो. या पुण्याच्या प्रतापाने तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. तुम्हाला मला अरहंतांचे दर्शन हो, बुद्धांचे दर्शन हो, तुमच्या माझ्या पारमी पूर्ण हो, निब्बान सुख लाभ हो. साधू 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 साधू.